नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. माझं ऑफिस औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी आहे आणि काम करतो दोन्ही ठिकाणच्या कोर्टांमध्ये. हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारची जाहिरातीसाठी नाही, कायद्याची माहिती सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून आहे. आजचा विषय आहे की देवस्थान इनाम जमिनी ज्या असतात, त्यावर जर अतिक्रमण झालं असेल, तर ते काढता येतं का? मित्रहो, देवस्थान जमिनीच्या ज्या जमिनी असतात त्या पूर्णतः नवीन जो राजपत्र आलेलं आहे भारत सरकारचं, त्यानुसार संपूर्णपणे त्या देवस्थानाच्या मालकीच्या झालेल्या आहेत, देवाच्या मालकीच्या झाल्या आहेत. आणि त्यावर जर कुठल्याही प्रकारचं जर अतिक्रमण असेल तर ते काढता येतं. त्यासाठी चॅरिटेबल ट्रस्ट किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये सर्कलमध्ये न जाता सरळ सरळ दिवाणी न्यायालयात जावं आणि दिवाणी न्यायालयामध्ये अतिक्रमण काढून त्याचा संपूर्ण ताबा आणि मालकी देवस्थानाला मिळावी म्हणून दावा दाखल करावा. नवीन नियमानुसार अशी सर्व अतिक्रमणे कोर्टाच्या आदेशानुसार लवकरात लवकर काढली जातात आणि बऱ्यापैकी निर्णय जे आहेत हे देवस्थानाच्या बाजूने लागलेले आहेत. त्यामुळे असे खटले करायचे असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या वैयक्तिक गावातल्या वकिलांनाच त्या संदर्भात संपर्क करू शकता, त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता, किंवा माझ्याकडनं जर सल्ला हवा असेल तर तुम्ही मलाही फोन लावू शकता. फक्त मित्रहो, मोफत सल्ला देता येणार नाही. कमीत कमी कायदेशीर नियमानुसार 500 रुपये ही फी फोन सल्ला यासाठी आकारली जाते. ती जमा करावी आणि मगच फोन करावा. या संदर्भात परत अजून बरेच प्रश्न आहेत. मला हे प्रश्न तुमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे कॉमेंट्स करता त्या माध्यमातून मला प्रश्न येत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांना कायद्याबद्दल माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवला जातो. तोपर्यंत नवीन व्हिडिओ आपण लवकरच येईल, नवीन विषयावर येईल. तोपर्यंत सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा. नमस्कार.